श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. नैमिषारण्यात एकदा शौनकादी सर्व ऋषीमुनींनी पुराणे कथन करणाऱ्या रोमहर्षण नावाच्या सुतांना विचारले. ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, इच्छित फल कोणत्या व्रताने किंवा कोणत्या तपश्चर्याने मिळते ते पूर्णपणे श्रवण करावे अशी आमची इच्छा आहे, तरी ते आपण सांगावे. सूत म्हणाले, भगवान कमलापती विष्णू यांना देवर्षी नारदांनीच हे विचारले होते, तेव्हा भगवंतांनी त्या देवर्षींना जसे सांगितले तसेच आपण सर्वांनी शांतपणे लक्ष लावून श्रवण करावे. सूत गोष्ट सांगतात. एकदा भक्तियोगी नारद परोपकार करण्याच्या इच्छेने निरनिराळ्या लोकी संचार करीत मृत्यूलोकी आले. तेव्हा स्वकर्माच्या प्रभावाने नाना योनीत जन्म पाहून अनेक प्रकारचे क्लेश भोगणारे व संत्रस्त असे सर्व लोक पाहून कोणत्या उपायाने या लोकांचे दुःख खात्रीने नष्ट होईल याचा मनात विचार करीत ते पुढे विष्णुलोकी वैकुंठात गेले. तेथे शुक्लवर्ण 4 हात असलेल्या व शंख चक्र गदा व पद्म तसेच वनमालेने विभूषित अशा नारायण नामक देवाधिदेवाचे दर्शन घेऊन त्यांनी त्याची स्तुती करण्यास प्रारंभ केला. नारद म्हणाले, वाचा व मन यांच्या पलीकडचे ज्याचे रूप आहे, ज्याची शक्ती अमर्याद आहे, ज्याला प्रारंभ मध्य व अंत नाही, जो निर्गुण आहे व सत्व रजस्तम गुणांचा आत्मा आहे, जो सर्वांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे व जो भक्तांच्या संकटांचा दुःखांचा नाश करतो, त्या विष्णूला मी वंदन करतो. ही स्तुती ऐकून नंतर भगवान विष्णू नारदांना म्हणाले, महाभाग्यवंत नारदा, तू येथे कोणत्या हेतूने आलेला आहेस व तुझ्या मनात काय आहे ते सर्व सांग, मी त्याचे उत्तर तुला देईन. तेव्हा नारद म्हणाले, मृत्यूलोकात सर्व लोक नाना जीव कोटींतून जन्म पावून आपापल्या पापकर्माची फळे भोगत नाना प्रकारच्या दुःखात पिचत आहेत व क्लेश पावत आहेत. तेव्हा हे नाथा, जर आपली मजवर कृपा असेल तर त्यांच्या दुःखाचा स्वल्प अशा कोणत्या उपायाने उपशम होईल तो उपाय सांगावा, माझी तो श्रवण करण्याची इच्छा आहे. भगवान विष्णू म्हणाले, वत्सा, लोकांवर कृपा करण्याच्या इच्छेने तू चांगले विचारले आहेस. जो उपाय करून मनुष्य मोहातून मुक्त होऊ शकतो तो उपाय मी सांगतो, तू ऐक. वत्सा, स्वर्गात आणि मृत्यूलोकात दुर्लभ असं एक महापुण्यदायी व्रत अजून गुप्त आहे. ते तुझ्यावरील माझ्या स्नेहामुळेच मी तुझ्याजवळ आता प्रकट करतो. ते व्रत म्हणजे ते सत्यनारायणाचे व्रत असे आहे की यथायोग्य विधीप्रमाणे ते केले तर मनुष्याला लगेच सुख प्राप्त होऊन परलोकीही मोक्ष प्राप्त होतो. भगवंतांचे बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले, त्या व्रताचे फल काय आहे, त्याचे विधान काय आहे, तसेच ते व्रत कोणी केले, ते व्रत केव्हा करावे, हे सर्व सविस्तर सांगावे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे व्रत दुःख, शोक इत्यादी दैन्य नष्ट करणारे, धनधान्याची समृद्धी करणारे, सौभाग्य व संतती देणारे व सर्वत्र विजय प्राप्त करून देणारे आहे. कोणत्याही दिवशी मनुष्याने श्रद्धा व भक्ती याने युक्त मनाने ब्राह्मण व आप्त बांधव यांसह धर्मतत्पर होऊन प्रदोषक काळी सायंकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. दूध, तूप, गव्हाचा रवा, साखर व केळी सव्वा प्रमाणात समभाग घेऊन भक्तिभावाने उत्तम प्रसाद तयार करून तो अर्पण करावा. गव्हाचा रवा व साखर यांचा अभाव असला तर तांदूळाचा रवा व गूळ घ्यावा. सर्व पदार्थ सव्वा प्रमाणात एकत्र करून शिरा तयार करून त्याचा नैवेद्य सत्यनारायणाला दाखवावा. सर्वांसह कथा श्रवण करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर बांधवांसह विप्रांना भोजन घालावे. भक्तीने प्रसाद भक्षण करावा. नृत्य, गीते यांचा कार्यक्रम रात्री करावा. नंतर सत्यनारायणाचे स्मरण करीत स्वगृही जावे. असे केल्यास मनुष्यांची इच्छा पूर्ण होईल हे निसंशय. विशेषतः कलियुगात भूतलावर हा सुखप्राप्तीचा सुलभ, सोपा, अल्प उपाय आहे. इति श्री स्कंद पुराणातील रेवा खंडांतर्गत सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय समाप्त झाला. हरये नमः. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय दुसरा. भगवान विष्णू म्हणाले, हे द्विज नारदा, आता पूर्वी हे व्रत कोणी केले होते तेही सांगणार आहे. रम्य काशीनगरीत एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण होता. तो तहान भुकेने व्याकुळ होऊन नेहमी भटकत असे. तेव्हा ब्राह्मणांवर प्रेम असणारा भगवान त्या ब्राह्मणाला दुःखी पाहून स्वतः म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या ब्राह्मणाला आदराने विचारू लागला,
हे विप्रा, नेहमी पृथ्वीवर अत्यंत दुःखी असा तू का भटकतोस? ते सर्व मला कळून घ्यायचे आहे. तेव्हा हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तू मला ते सांग. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे व भिक्षेसाठी भटकत आहे. महाराज, यावर जर उपाय तुम्हाला माहिती असला तर कृपा करून मला सांगा. तेव्हा म्हातारा ब्राह्मण म्हणजे भगवान स्वतः त्याला म्हणाला, सत्यनारायण विष्णू हा वांछित फळ देणारा आहे. तर जे उत्तम व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो, ते व्रत म्हणजेच सत्यनारायणाचे पूजन तू कर. त्यानंतर व्रताचे विधानही त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगून वृद्ध ब्राह्मण रूपी सत्यनारायण तेथेच अदृश्य झाले. जे व्रत वृद्ध ब्राह्मणाने सांगितले तेच मी करीन अशा विचाराने त्या दरिद्री ब्राह्मणाला रात्री निद्राही आली नाही. नंतर सकाळी उठून मी ते सत्यनारायण व्रत करणार असा संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी गेला. त्याच दिवसात त्याला भरपूर द्रव्य मिळाले व त्या द्रव्याच्या सहाय्याने त्याने बंधुजनांसह सत्यनारायणाचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने तो श्रेष्ठ ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त होऊन सर्व संपदेने युक्त झाला. तेव्हापासून त्या ब्राह्मणाने वेळोवेळी व प्रतिमासी ते व्रत केले व तो उत्तम ब्राह्मण हे नारायणाचे व्रत अशा रीतीने करून सर्व पापांपासून मुक्त होऊन दुर्लभ असा मोक्ष प्राप्त करता झाला. एवढे सांगून सूत म्हणाले, विप्रांनो, मनुष्याने पृथ्वी तलावर या सत्यनारायणाचे हे व्रत करताच त्याची सर्व दुःखे नाश पावतील असे हे नारायणाने महात्म्या नारदाला सांगितलेले व्रत मी आपणाला सांगितले. आता आणखी काय सांगू बरे? तेव्हा नैमिषारण्यातील ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, त्या विप्राकडून आणखी कोणी ते व्रत ऐकले व केले ते आम्ही ऐकू इच्छितो. आमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली आहे. सूत म्हणाले, या पृथ्वीवर कोणी व्रत केले ते सर्वांनी ऐका. एकदा तोच श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या ऐश्वर्यानुसार आपले बंधू व स्वजन यांसह हे व्रत करण्यास उद्युक्त झाला असता तेवढ्यात एक मोळी विक्या तेथे आला. बाहेरच लाकडे ठेवून त्या ब्राह्मणाच्या घरात येऊन तहानेने जीव व्याकुळ झालेल्या त्या मोळी विक्याने ब्राह्मण व्रतमग्न आहे असे पाहिले. तेव्हा तो ब्राह्मणाला प्रणिपात करून म्हणाला, हे प्रभो, तुम्ही हे काय करीत आहात? हे केले तर काय फळ मिळते ते मला सारे सविस्तर सांगावे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे सत्यनारायणाचे व्रत असून सर्व इष्टकामना पूर्ण करणारे आहे. मला त्याच्याच प्रसादाने एवढे धनधान्यादी मिळालेले आहे. तेव्हा ते व्रत जाणून घेऊन तो मोळी विक्या हर्षित होऊन तहान भागविण्यासाठी दिलेले पाणी पिऊन व प्रसाद भक्षण करून पुढे नगरात अन्यत्र गेला. सत्यनारायण देवाचे स्मरण करून तो मनात विचार करू लागला, या गावात लाकडे विकून मला आज जो पैसा मिळेल त्यानेच मी उत्तम असे सत्यदेवाचे व्रत करीन असा संकल्प करून व लाकडे डोक्यावर घेऊन तो निघाला. तो रम्य अशा नगरात जेथे धनिकांची वस्ती होती तेथे गेला. त्या दिवशी त्याला लाकडे विकून नेहमीच्या दुप्पट धन मिळाले. तेव्हा मोठ्या आनंदित मनाने त्याने पिकलेली केळी, साखर, दूध, तूप व गव्हाचा रवा अशा 1.25 मापाने सर्व वस्तू घेतल्या व तो आपल्या घरी गेला आणि आपल्या बांधवजनांस निमंत्रण करून त्याने विधीपूर्वक सत्यनारायण व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने तो मुळी विक्या धनसंपन्न व पुत्रवंत झाला आणि इहलोकी सुखी होऊन मृत्यूनंतर सत्यनारायणाच्या पुरीला म्हणजेच विष्णू लोकी गेला. इति श्री स्कंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा 2रा अध्याय समाप्त. हरये नमः. अध्याय 2 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 3. सूत म्हणाले, हे श्रेष्ठ मुनिजन हो, मी आणखी पुढे सांगतो ते श्रवण करावे. पूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो मन व इंद्रिय ताब्यात ठेवणारा व सत्य बोलणारा व सद्बुद्धीचा राजा प्रतिदिनी देवळात जाऊन ब्राह्मणांना दान देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्याही साध्वी, सुंदर, शीलवती व कमलवदना होती. एकदा नदी तीरावर तो सत्यनारायण व्रत करीत होता. त्यावेळी व्यापारासाठी भरपूर द्रव्य व सामग्री घेऊन एक साधू नावाचा वाणी तेथे आला. आपली नौका तीरावर आणून ठेवून तो साधू आणि राजाजवळ गेला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून त्याने विनम्रपणे विचारले. साधू म्हणाला, महाराज, भक्तिभावाने चित्त भरून येऊन आपण हे काय करीत आहात ते मला ऐकावयाचे आहे. आपण ते उघडपणे सांगावे. राजा म्हणाला, हे साधू, हे अतुल तेजस्वी विष्णूचे पूजाव्रत स्वजनांसह पुत्राधिकांची प्राप्ती होण्याकरिता केले जात असते. राजाचे बोलणे ऐकून तो साधू आणि आदराने म्हणाला, हे राजन, आपण मला सर्व सांगा.
आपण सांगाल त्याप्रमाणे मीही करीन. मला ही संतती नाही, हे व्रत केल्याने नक्की संतती प्राप्त होईल. राजाने व्रत सांगितल्यावर नंतर त्या साधुवाण्याने आपला व्यापार पूर्ण केला व तो आनंदाने आपल्या घरी गेला. त्याने आपल्या पत्नीला हे संततीदायी व्रत संपूर्ण सांगितले व जेव्हा संतती प्राप्त होईल तेव्हा मी हे व्रत करीन असे तो साधुवाणी लीलावती नावाच्या आपल्या पत्नीला म्हणाला. त्यानंतर ती साध्वी भार्या लीलावती एकदा आनंदित चित्ताने धर्मानुसार आपल्या पतीसमवेत राहत असता सत्यदेवाच्या प्रसादाने गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न प्राप्त झाले व ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. तिचे कलावती असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर ती लीलावती आपल्या पतीला मधुर शब्दांनी म्हणाली, आपण पूर्वी ठरविलेले व्रत का बरे करीत नाही? तेव्हा तो साधुवाणी म्हणाला, प्रिये, या कन्येच्या विवाह समयी मी ते व्रत करीन. असे आपल्या पत्नीला आश्वासन देऊन तो नगरात गेला व आपल्या पित्याच्या घरी ती कलावती नामक कन्या वाढू लागली. आपली कन्या विवाहयोग्य झाली असे पाहून धर्मवेत्या साधुवाण्याने आपल्या मित्रांसह विचार करून आपल्या दूताला नगरात पाठविले व आपल्या कन्येच्या विवाहासाठी श्रेष्ठ वर शोधावा असे त्याला सांगितले. त्याच्या आज्ञेप्रमाणे तो दूत कांचन नामक नगरात गेला. त्या नगरातून तो दूत एका वाण्याच्या पुत्राला घेऊनच आला. त्या सुंदर व सद्गुणी वाणीपुत्राला पाहून तो साधुवाणी संतुष्ट चित्ताने जातींतील व बांधवातील आपल्या इष्टमंडळींसहित त्यानंतर त्या वाणीपुत्राला आपल्या कन्येचे विधीपूर्वक दान देता झाला. दुर्दैवाने त्याला कन्येच्या विवाहासमयी सुद्धा त्या उत्तम व्रताचे विस्मरण झाले व त्यामुळे श्री सत्यनारायण प्रभू त्यावर रुष्ट झाले. त्यानंतर आपल्या व्यापार उद्योगात कुशल असा तो साधुवाणी कालप्रेरित होऊन आपल्या जावयासह व्यापारासाठी निघाला. लवकरच समुद्राजवळ असलेल्या रत्नसार नावाच्या रम्य पुरास गेला. श्रीमान जावयासह व्यापार करू लागला. ते चंद्रकेतू नावाच्या राजाच्या रमणीय नगरातही गेले. त्यावेळीच प्रभू सत्यनारायण यांनी तो साधुवाणी आपल्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे असे पाहून त्याला मोठे दारुण व कठीण दुःख प्राप्त होईल असा शाप दिला. एके दिवशी असे झाले की जेथे ते सासरे जावई दोघे व्यापारी उतरले होते तेथेच राजाकडे धनाची चोरी करून एक चोर आला. आपल्या मागून धावत धावत दूत येत आहेत असे पाहून भयभीत होऊन त्या चोराने ते धन तेथेच ठेवले व चटकन तेथे लपला. तो साधुवाणी जेथे होता तेथे मागोमागच राजदूत आले व राजाचे धन त्यांच्या जवळच पाहून त्यांनी तो साधुवाणी आणि जावई वाणीपुत्र यांना बांधून हर्षाने धावत राजाजवळ जाऊन सांगितले, महाराज, 2 चोर आणले आहेत, त्यांना पाहून काय ती आज्ञा द्यावी. राजाने आज्ञा केल्यावरून नंतर फारसा विचार किंवा चौकशी न करता त्या दोघांना करकचून बांधून मोठ्या किल्ल्यात कारागृहात डांबून ठेवले गेले. सत्यदेवाच्या मायेमुळे कोणीही त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले नाही व म्हणून त्यांचे सर्व धनही चंद्रकेतू राजाने जमा केले. सत्यदेवाच्या शापाने त्या साधुवाण्याच्या घरीही जे काही धन होते ते सर्व चोराने लुटून नेले व त्याची पत्नी लीलावती अतिशय दुःखी होऊन संकटे व व्याधींनी गांजून जाऊन तहान भुकेने पीडित होऊन अन्नाची भ्रांत पडून घरोघरी भटकू लागली. कलावती ही रोज तशीच सर्वत्र भटकू लागली व एक दिवस भुकेने व्याकुळ होऊन ती ब्राह्मणाच्या घरी गेली असता तेथे सत्यनारायणाचे व्रत चाललेले तिने पाहिले. तेथे बसून कथा श्रवण करून तिने मनोमन नारायणाकडे वर मागितला व प्रसाद मिळाला तो भक्षण करून रात्री घरी गेली. तिच्या आईने त्या कलावतीस प्रेमाने विचारले, मुली, रात्री तू उशिरापर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय आहे? तेव्हा ती कलावती आईला लगेच म्हणाली, आई, मी रात्री ब्राह्मणाच्या घरी इष्टसिद्धी देणारे व्रत केलेले पाहिले. ते मुलीचे बोलणे ऐकून ती वाणिकाची पत्नी आनंदाने सत्यनारायण पूजेच्या तयारीस लागली. तिनेच आपल्या आप्त बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले व पती आणि जामात आपल्या घरी लवकर परत येवोत, माझ्या पतीचे व जामाताचे अपराध क्षमा करावेत अशी सत्यदेवाची वारंवार प्रार्थना तिने केली व त्या व्रताने सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले आणि चंद्रकेतू राजाला त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की हे नृपश्रेष्ठा, उद्या सकाळी प्रथम तू त्या बंदीतल्या 2 व्यापाऱ्यांना सोडून दे. त्यांचे जे धन सध्या तू घेतलेले आहेस ते सर्व परत दे, नाहीतर राज्य, धन व पुत्र यांसह मी तुझा नाश करीन. राजाला असे बोलून सत्यनारायण अदृश्य झाले
राजाने नंतर सकाळी उठून स्वजनांसह सभेत बसून सर्व लोकांना आपले स्वप्न सांगितले. बद्ध केलेले वाणी व वाणिकपुत्र यांना लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली. राजाचे वचन ऐकून त्यांनी त्या व्यापाऱ्यांना मुक्त केले व राजासमोर त्यांना उपस्थित करून म्हटले, महाराज, बेड्यांच्या बंधनातून मुक्त केलेल्या वाण्याला आणि वाणिकपुत्राला दोघांना आणले आहे. तेव्हा नृपश्रेष्ठ चंद्रकेतूला त्या दोन्ही व्यापाऱ्यांनी नमस्कार करून पूर्वीचा सर्व वृत्तांत मनात येऊन भयभीत होऊन चकार शब्दही मुखातून काढला नाही. पण राजानेच त्या दोघांना पाहून आदरपूर्वक म्हटले, दुर्दैवाने तुम्हाला मोठे दुःख प्राप्त झाले होते, पण आता तुम्हाला काही भय नाही. असे म्हणून राजाने त्यांना त्यांच्या बंधनातून मुक्त केले व क्षौर कर्माधिक करवून घेऊन त्यांना शुचिरभूत होण्यास सहाय्य केले. त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन राजाने त्यांना संतुष्ट केले व पुरस्कार आदी देऊन गोड भाषणाने त्यांना संतोष दिला. त्यांचे जे धन त्याने पूर्वी हरण केले होते ते दुप्पट करून परत दिले व साधू आण्याला व त्याच्या जामाताला आपण आता आपल्या घरी जावे असे सन्मानपूर्वक म्हटले. साधू आणि राजाला प्रणिपात करून म्हणाला, आम्हाला घरी जाणे शक्य होत आहे, ही आपलीच कृपा होय. इति श्री स्कंद पुराणातील रेवा खंडातील सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय समाप्त. हरये नमः. 3रा अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 4. नैमिषारण्यात सूत ऋषींना पुढे म्हणाले. त्यानंतर तो साधू आणि ब्राह्मणाला धन दान देऊन व शुभ आशीर्वाद प्राप्त करून आपली यात्रा करून नगरास जाण्यास निघाला. तो साधू आणि थोड्याशा अंतरावर गेल्यावर सत्यनारायण देवाने दंडधारी संन्याशाच्या वेशात येऊन त्याला विचारले, साधो, तुझ्या नौकेत कोणता माल भरलेला आहे? तेव्हा त्या दोघा उन्मत्त वाण्यांनी हेटाळणीने हसून म्हटले, का रे संन्याशा, तुला काय पडले आहे? द्रव्य नेण्याची इच्छा आहे की काय? माझ्या नौकेत तर केवळ वेली व पाने भरलेली आहेत. त्यांचे ते कठोर भाषण ऐकून तुझे बोलणे खरे ठरो असे म्हणून तो संन्याशी त्यांच्या जवळून जरा दूर जाऊन समुद्र तीराजवळच थांबला. तो संन्याशी गेल्यावर साधू आण्याने आपले नित्यकर्म आटोपले व तो नौकेकडे पाहिले. ती नौका हलकी होऊन वर आलेली दिसली. त्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटले आणि नौकेत वेली व पालापाचोळाच भरला आहे असे पाहताच तर तो मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर शुद्धीवर आल्यानंतर तो चिंताग्रस्त झाला. त्यावेळी त्याचा जामात त्याला म्हणाला, शोक कशाला करता? संन्याशाने शाप दिलेला आहे, तो काहीही करू शकतो यात काहीच संशय नाही. म्हणून आपण त्यालाच शरण जाऊया, आपल्या मनासारखे होईल. जामाताचे वचन ऐकून तो साधू आणि तेव्हा त्या संन्याशाजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, मी आपल्या समोर जे दुर्वचन बोललो त्याची मला क्षमा करावी. असे म्हणून वारंवार त्याच्या पाया पडून तो फारच शोक करू लागला. तो रडत आहे असे पाहून तो संन्याशी म्हणाला, रडू नको, तू माझ्या पूजनाला विन्मुख झालास. माझ्याच आज्ञेने हे बुद्धिहीना तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. ते भगवंताचे वचन ऐकून त्याची स्तुती करण्यास उद्युक्त होऊन साधुवाणी म्हणाला, हे प्रभो, ब्रह्मदेवादिक सर्व देव सुद्धा तुझ्या मायेने मूढ होतात व तुझे रूप आणि गुण जाणत नाहीत. हे आश्चर्यच होय. मग मी मूढ, तुझ्या मायेने मोह पावलेला, तुझा महिमा कसा बरे जाणू शकणार? प्रसन्न हो, यथाशक्ती मी तुझे पूजन करीन. पूर्वी माझे जे सर्व धन होते ते मला मिळू दे. मी शरण आलेला आहे, माझे रक्षण कर. त्याचे हे भावपूर्ण बोलणे ऐकून संन्याशी रूपातला जनार्दन विष्णू संतुष्ट झाला व इच्छित वर देऊन तो हरी तेथेच अंतर्धान पावला. नंतर संपत्तीने पूर्ण भरलेली आपली नौका पाहून व तीवर आरूढ होऊन साधुवाणी म्हणाला की, सत्यदेवाच्या कृपेनेच माझी इच्छा पूर्ण झाली. असे म्हणून स्वजनांसह यथाविधी सत्यनारायणाची पूजा करून सत्यदेवाच्या प्रसादाने पूर्णपणे आनंदित होऊन साधू आणि यज्ञपूर्वक नौका जोडून आपल्या देशाला गेला. मग तो साधू आणि जामाताला म्हणाला, माझी रत्नपुरी पहावी. असे म्हणून आपला द्रव्यरक्षक दूत त्याने पुढे पाठविला. तो दूत नगरात जाऊन साधू आण्याच्या भार्येला भेटला. हात जोडून तिला नमस्कार करून उचित असे वचन बोलला. साधू महाजन, आपला जामात, बंधुवर्ग व अपार द्रव्य यांसह नगरासमीप आले आहेत. दूताचे वचन ऐकून ती साध्वी फारच हर्षित होऊन मुलीला म्हणाली, सत्यनारायणाची पूजा कर, मी त्यांच्या दर्शनासाठी जात आहे, लवकर चल. आईचे ते बोलणे ऐकून मुलीने व्रत समाप्त केले व घाईघाईने प्रसाद न घेताच तीही आपल्या पतीला भेटण्यासाठी निघाली. त्यामुळे सत्यदेव रुष्ट झाले
व त्याने तिच्या पतीला नौकेला धनादिकांसह पाण्यात बुडविले. तेव्हा आपला पती दिसेना म्हणून कलावती शोकावेग अनावर होऊन रडत रडत धरणीवर कोसळली. नौका बुडाली व आपली कन्या अत्यंत दुःख करीत आहे असे पाहून तो साधू आणि व सर्व नावाडी हे काय विपरीत घडले म्हणून चिंता करू लागले. तेव्हा आपल्या मुलीला दुःखी पाहून लीलावती ही शोकविव्हल होऊन विलाप करू लागली. आपल्या पतीला म्हणाली, जावई बापू इतक्यातच नौकेसह अदृश्य कसे हो झाले? कोणत्या देवाची हेळसांड केली म्हणून ही नौका नष्ट झाली कोण जाणे? सत्य देवाचा महिमा जाणणे कोणाला तरी शक्य आहे काय? असे म्हणून ती स्वजनांसह सारखा विलापच करू लागली आणि कलावतीला मांडीवर घेऊन हंबरडा फोडून रडू लागली. नंतर पती मरण पावल्यामुळे अत्यंत दुःखी झालेल्या त्या कलावतीने त्याच्या पादुकांसह सती जाण्याचा निर्धार केला. तो साधू आणि कन्येचे ते वर्तन पाहून आपल्या पत्नीसह अत्यंत शोकग्रस्त होऊन धर्मज्ञपणे विचार करू लागला. ही नौका सत्यदेवाने हरण केली असावी काय? त्याच्या मायेमुळे मी अगदी गोंधळून गेलो आहे. नंतर सर्वांना जवळ बोलावून आता मी यथाशक्ती सत्यदेवाची पूजा करीन असा संकल्प त्याने बोलून दाखविला व सत्यदेवाला वारंवार भूमीवर साष्टांग प्रणिपात करू लागला. तेव्हा दीनजनांचे प्रतिपालक सत्यदेव संतुष्ट होऊन कृपेने भक्तवत्सल असे ते आकाशवाणीने म्हणाले, प्रसाद अभेरून तुझी कन्या पतीला पाहण्यासाठी आली, म्हणूनच त्या तुझ्या मुलीचा पती अदृश्य झाला हे तू निसंशय जाण. ती जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून पुन्हा येथे येईल तर तिचा पती तिला लाभेल हे खात्रीने जाण. अशी ती आकाशवाणी ऐकून ती कन्या तत्काळ घरी गेली व तसाच ठेवलेला प्रसाद भक्षण करती झाली आणि ती पुन्हा आली व तिला आपला पती दिसला. त्यानंतर कलावती आपल्या पित्याला म्हणाली, आता लवकर घरी जावे, विलंब कसा करता? ते मुलीचे बोलणे ऐकून वाणिकपुत्र संतुष्ट झाला व सत्यदेवाच्या यथाशास्त्र पूजनाने आपली संपत्ती व बंधुगण यांसह आपल्या घरी गेला आणि पौर्णिमेला व संक्रमण काळी त्याने सत्यदेवाचे पूजन केले व इहलोकी सुख प्राप्त करून अंती सत्यदेवाच्या पुरीला म्हणजेच विष्णुलोकी गेले. इति श्री स्कंद पुराणातील रेवा खंडातील सत्यनारायण व्रतकथेतील 4था अध्याय समाप्त. हरये नमः. अध्याय 4 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 5. सूत म्हणाले, आता श्रेष्ठ मुनिजन हो, मी आणखी सांगतो ते ऐकावे. अंगध्वज नावाचा एक राजा होता. तो प्रजेचे पालन करण्यात तत्पर असे. त्यासही सत्यदेवाच्या प्रसादाचा त्याग केल्याने दुःख प्राप्त झाले. तो एकदा वनात गेला व अनेक पशूंना मारून एका वटवृक्षाच्या बुंध्याशी येऊन तेथे बांधवांसह गोप मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने सत्यदेवाची पूजा करीत आहेत असे पाहून सुद्धा गर्वाने तेथे गेलाच नाही व त्याने देवाला नमनही केले नाही. तेव्हा सर्व गोपगणांनी राजाजवळ प्रसाद नेऊन दिला व तो तेथे ठेवून परत येऊन आपला प्रसाद भक्षण केला व इष्ट ते पूर्ण कृत्य केले. पण तो प्रसाद राजाने टाकला व त्याला फार दुःख प्राप्त झाले. त्याचे 100 मुलगे नष्ट झाले व धनधान्यादिकही नष्ट झाले. ते सर्व सत्यदेवानेच नष्ट केले असे माझे निश्चित मत आहे. तेव्हा जेथे सत्यदेवाचे पूजन चालले आहे तेथेच मी जातो असे मनाने ठरवून तो त्या गोपांच्या जवळ गेला. त्यानंतर त्या गोपगणांसह राजाने भक्ती व श्रद्धायुक्त होऊन सत्यदेवाची यथाविधी पूजा केली व सत्यदेवाच्या प्रसादाने तो धन व संतानी युक्त झाला आणि इहलोकी सुखे भोगून अंती सत्यपुरीस म्हणजेच विष्णुलोकी गेला. जो हे परम दुर्लभ सत्यनारायण व्रत करतो व फलप्रद अशी पुण्यदायक कथा भक्तीने श्रवण करतो त्याला सत्यदेवाच्या प्रसादाने धनधान्यादी सर्व लाभेल. दरिद्री माणसाला धन मिळेल, बद्ध असेल तो बंधनातून मुक्त होईल व भयग्रस्त भयापासून सुटेल यात खरोखर संशयच नाही. तो इष्ट फळ लाभून शेवटी विष्णुलोकी जाईल. हे विप्रांनो, असे हे सत्यनारायण व्रत करून मानव सर्व दुःखापासून मुक्त होतो व तेच मी आपल्याला सांगितले आहे. विशेषतः कलियुगात सत्यपूजा फलप्रद आहे. त्याला कोणी काल म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यनारायण तर आणखी कोणी सत्यदेव म्हणतात. कलियुगात हाच सनातन नाना रूपे धारण करणारा विष्णू सत्यव्रत रूपाने सर्वांना इष्टते प्रदान करणारा होईल. हे मुनिश्रेष्ठ हो, जो ही कथा नित्य म्हणतो व श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यदेवाच्या प्रसादाने खरोखरच नाश पावतात
इति श्री स्कंद पुराणातील रेवा खंडातील सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय समाप्त. हरये नमः. हरये नमः. हरये नमो नमः. अध्याय 5वा समाप्त.